नमस्कार. मागच्या वेळेला आपण बॉडी बिल्डिंग स्ट्रेंथ ट्रेनिंगबद्दल बोललेलो होतो आणि त्याच्यामध्ये आपण 3 पार्ट बघणार होतो आणि त्या 3 पार्टमधला HIIT स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे हाय इंटेन्सिटी ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये कसा वापरला केला जातो. तुम्ही नॉर्मल पर्सन असाल तरीसुद्धा ते वापरू शकता. परंतु HIIT स्ट्रेंथ ट्रेनिंग खेळाडूंमध्ये जास्त वापर केला जातो. नॉर्मल पर्सन उदाहरणार्थ एखादी व्यक्ती गेले कित्येक वर्ष स्ट्रेंथ ट्रेनिंग करते, वेट ट्रेनिंग करते. अचानक ते 2 आठवडे किंवा 3 आठवडे ते कुठेतरी गावी जातात किंवा मध्ये गॅप पडतो आणि त्यानंतर ज्यावेळेला ते ट्रेनिंग करायला येतात, त्यावेळेला पहिलं जेवढं वेट जात असतं, तेवढं त्यांना जात नाही. मग अशा वेळेला त्यांचे कोऑर्डिनेशन, फॉर्म एंड टेक्निक चांगले असतात किंवा चांगल्या असतील, तर अशा व्यक्तींनी हे ट्रेनिंग केल्यानंतर त्यांचे न्यूरोलॉजिकल अडॅप्टेशन म्हणजे उदाहरणार्थ चेस्ट प्रेसला ती व्यक्ती पहिली 100 किलोने मारत असेल, तर तिने जर आल्यानंतर 3 आठवड्यानंतर, 2 आठवड्यानंतर जास्त तीव्रतेने आणि कमी कालावधीसाठी जर हा व्यायाम केला, साधारणतः 4 ते 6 रिपिटेशन किंवा त्याच्यापेक्षाही थोडेसे जास्त रिपिटेशन घेऊन जर वेट मारलं, तर न्यूरोलॉजिकल अडॅप्टेशन हे चांगले होऊ शकते आणि त्यांची जी स्ट्रेंथ आहे, ही रिगेन होण्यासाठी चांगली मदत होऊ शकते. परंतु हे करताना जे कोणी एक्सपर्ट आहेत, याच्या अंडर करणं गरजेचं आहे. ही जी मेथड आहे, ही त्यांना माहीत असणं गरजेचं आहे. एखादा खेळाडू असेल, तर ऑफ सीझनमध्ये किंवा सीझनच्या आधी म्हणजे एखाद्या कॉम्पिटिशनच्या काही आठवड्याआधी हे HIIT स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकतात. याने त्यांची न्यूरोमस्क्युलर अडॅप्टेशन चांगलं होऊ शकते. मसल मास चांगला टिकून राहू शकतो. चांगली हायपरट्रॉफी होऊ शकते. हा टॉपिक खूप मोठा आहे, परंतु जास्तीत जास्त सोप्या भाषेमध्ये करून सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.